नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. गेल्या 7 दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेला शेतकऱ्यांच्या संपाचा पहिला टप्पा काल संपल्यानं अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा इथं आज सकाळपासून शेतकऱ्यांनी व्यवहार सुरू केले. अनेक शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला बाजारात आणला आहे. अनेक दिवसांनंतर या गावात बाजार भरल्यानं भाजी बाजार महागला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान शेतकरी आंदोलन आता राष्ट्रीय स्तरावर घेऊन जाणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. ते आज सुकाणू समितीच्या बैठकीसाठी नाशिक इथं आले असताना वार्ताहरांशी बोलत होते. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा इथल्या शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. धनाजी जाधव असं या शेतकऱ्याचं नाव असून कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यानं चिठ्ठीत लिहिलं आहे. जम्मू काश्मीरमधल्या नौगाम सेक्टर इथं आज सकाळी दहशतवाद्यांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न लष्करी जवानांनी उधळून लावला. यावेळी झालेल्या गोळीबारात 2 दहशतवादी ठार झाले तर 1 जवान शहीद झाला. गेल्या 24 तासात सीमेपलीकडून दुसऱ्यांदा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून सर्व महाविद्यालयं आणि उच्च शिक्षण संस्थांमधले व्यवहार रोखीमध्ये न करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगानं यासंबंधीच्या सूचना सर्व उच्च शिक्षण संस्थांना द्याव्यात असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं सांगितलं आहे. या संस्थांनी विद्यार्थ्यांचे शुल्क, परीक्षा शुल्क, वसतिगृह सेवा शुल्कासह सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाईन अथवा डिजिटल माध्यमातूनच करावेत असं मंत्रालयानं म्हटलं आहे. राज्य प्रदूषण मंडळाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या अद्यापही नियुक्त्या न केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादानं राज्य सरकारांवर ताशेरे ओढले आहेत. यापूर्वी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियुक्त्या करण्यास लवादानं गेल्या ऑगस्टमध्येच आदेश दिले होते आणि आदेशाचं पालन केल्याचा अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं. गोव्यामध्ये पंचायत निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्यानं या नियुक्त्या करण्यासाठी 45 दिवसांचा वेळ द्यावा असा अर्ज गोवा राज्य सरकारतर्फे करण्यात आला होता. त्या अर्जाच्या सुनावणीवेळी लवादानं नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची सुनावणी आज होणार आहे. मार्च 2017 मध्ये झालेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल पुढच्या आठवड्यात जाहीर होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हामणे यांनी ही माहिती दिली. गेले काही दिवस सोशल मीडियावरून 10वीच्या निकालाबाबत वेगवेगळी माहिती पसरवली जात असल्यामुळे म्हामणे यांनी हे स्पष्टीकरण दिलं. ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातल्या 8439 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं 10 जून ते 31 ऑगस्ट या कालावधीत प्रभाग रचना अंतिम करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यामध्ये औरंगाबाद विभागातल्या 2251, कोकण विभागातल्या 1000, नाशिक 862, पुणे 1857, अमरावती 1264 आणि नागपूर विभागातल्या 1205 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या चौका इथल्या सामूहिक कॉपी प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या साई अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया थांबवण्याचे आदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं दिले आहेत. कारवाईबाबत पाठवलेल्या नोटीसीला संबंधित महाविद्यालयानं अजून उत्तर दिलेलं नाही. मात्र कारवाई निश्चित होणार असल्याचं कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितलं. सामूहिक कॉपी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या विद्यापीठाची समिती 4 दिवसात अहवाल सादर करणार आहे. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नगरसेवकाच्या घरी पेपर सोडवताना पकडण्यात आलं होतं. इंग्लंड इथं खेळल्या जात असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. यापूर्वी भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवला असल्यानं आजचा सामना भारतानं जिंकला तर भारत उपांत्य फेरीत प्रवेश करेल. या खेळाचं प्रत्यक्ष वर्णन दुपारी 2:30 वाजेपासून आकाशवाणीवरून प्रसारित केलं जाणार आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि त्याची जोडीदार गॅब्रिएला डाब्रोव्स्की यांची जोडी मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पोहोचली आहे. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर जर्मनीच्या अॅना ग्रोनफेल्ड आणि कोलंबियाच्या रॉबर्ट फराह या जोडीचं आव्हान असणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून